आज दिवस पूर्वेला न उगता पश्चिमेला उगणार आहे असं मला वाटत होतं, कारण आज चक्क आम्ही दोघंही 5:30ला उठलो. कारण होतं आम्हाला मॉर्निंग वॉकला जायचं होतं. तर हे कसं ठरलं आहे हे आम्हालाही माहिती नाही. तर ठीक आहे, ठरलं आहे तर निघालो आहे. ठरलं असं कारण हे बारीक होत चाललेत आणि मी मोठी होत चालली. आता काय करणार, त्यामुळे निघालो. मस्त आम्ही गेलेलो. आम्हाला तिथे हे प्लॉटिंग आहे चांगलं वर्कआउट करायला. मध्ये खूप जास्त यायचे, पण इथे आता खडी टाकले त्यामुळे पळायला येत नाही. नाही तर इथे पोलीस भरतीवाले सर्वजणी वर्कआउट करायच्या मुली आणि मुलं वरती ग्राउंडमध्ये. तर आज आम्ही पण ठरवलं की जाऊया. आम्ही इथे मस्त वर्कआउट केला. काय काय केलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवू. त्यानंतर घरी आलं की ह्यांचा टिफिन भरला. टिफिन झाला, सगळं घरातलं आवरलं, हे गेले आणि मी नंतर वरती पाणी द्यायला गेले. आणि हे कढीपत्त्याचं झाड म्हटलं हे सुद्धा लावून घ्यावं. आता हे कसं काय लावतात मला काय वाटत नव्हतं येईल, पण मी जरासं यूट्यूबवरती बघितलं आणि तसं थोडंसं लावायचा प्रयत्न केला. त्याला कोरफडचं म्हणजे ॲलोवेराचं थोडंसं जेल लावलं की येतं असं म्हणत होते, त्यामुळे मी लावलेलं. आणि सर्वजण मला विचारत होते की हे झाड कशाचं आहे, कोणत्या फुलाचं आहे. तर हे शेवंती आहे. मी सर्वांना विचारलं की हे कशाचं आहे, मलाही माहिती नाही कारण मी कधीच लावलेले नाहीत कोणतेच झाड आणि जास्त बघण्यात पण नाही. पण हे झाड आहे शेवंती. आता हे नंतर जे येणार आहे ते काय काय ते मी तुम्हाला लवकरच सांगेल, कारण मी पण खूप एक्सायटेड आहे की कधी येणार आहेत माझे सगळं मी जे जे लावलं आहे ते. आणि आता श्रावण संपतच येत होता, तर म्हटलं माझं राहिलेलं काम, कारण सत्यनारायण श्रावणमध्ये मांडतात. मी मागच्या वर्षीपासूनच सुरू केलं आहे, तर म्हटलं ह्या वर्षी पण मांडूया. नंतर नैवेद्य ते दाखवून पूर्ण अर्धा दिवस असा माझा संपला. तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की आळंदीमध्ये सुवर्ण कलश बसणार आहे, त्याचंसुद्धा रथ उत्सव आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते बघा. तर ठीक आहे, तुम्हाला आवडलं तर लाईक करा.